नमस्कार, मी अतुल जैन आपल्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण सन्मान्य खासदार श्री रवींद्र वायकर साहेब यांच्यासोबत आहे। आज सध्या नुकतंच ते काश्मीरवरून आलेले आहेत। काय त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आणि कशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांचा होता हे समजून घेऊया। साहेब नमस्कार। नुकतीच आपली काश्मीरची एक भेट झालेली आहे आणि विशेष ती मोहीम काहीतरी तुमची होती। काय कार्यक्रम नेमका त्या ठिकाणी होता? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कमिट्या असतात, स्टँडिंग कमिट्या, आणि स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून मी त्याचा मेंबर आहे। अर्बन डेव्हलपमेंट, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कमिटी, आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये जी शहर आहे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे अर्बन डेव्हलपमेंटचा, स्मार्ट सिटीचा, हा पैसा आमच्या कमिटीच्या माध्यमातून सँक्शन केला जातो। सरकारला त्याबद्दल सूचना केल्या जातात, माहिती दिली जाते आणि त्या पद्धतीने तो फंड दिला जातो। अशा पद्धतीने आमचं यावेळेला 5 ते 6 दिवसाचा दौरा होता। या 6 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी 3 राज्यामध्ये गेलो, त्यातलं काश्मीर। आणि काश्मीरला गेल्यानंतर त्या ठिकाणी काश्मीर चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालं पाहिजे। काश्मीर म्हणजे टुरिझम, आणि ह्या टुरिझम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते झालं पाहिजे। ह्या अनुषंगाने दिलेला फंड युटिलाइज झाला आहे की नाही, म्हणजे झेलम नदी असेल तर झेलममध्ये त्यांनी शौचालयाचं पाणी सोडलेलं असतं, गटाराचं पाणी सोडलेलं असेल। एवढी चांगली झेलम नदी ही खराब झालेली असते, तर ती कशा पद्धतीने त्यांचे कनेक्शन करून द्यायचे, त्यांच्या इथले रस्ते कसे करायचे, ट्रॅफिकची काय योजना असेल, गाड्यांचं कार पार्किंगचं काय असेल, तर या अशा अनेक विधी, म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा कशी आहे, तर ह्या सर्व गोष्टी त्यांना जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने देऊन काश्मीर हा टुरिझमसाठी योग्य कसा होईल या अनुषंगाने काल आमची व्हिजिट होती। मी लाल चौकमध्ये गेलो, मी झेलमच्या इथं गेलो, मी अनेक ठिकाणी फिरलो आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली, तिथल्या पत्रकारांच्याबरोबर चर्चा केली। आणि हा काश्मीर आपला आहे, हा आपला काश्मीर चांगल्या तऱ्हेने राहायला पाहिजे, तिथल्या लोकांना कामधंदा मिळाला पाहिजे, तरुणांमध्ये कामधंदा आलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने काश्मीरमध्ये टुरिझम वाढला पाहिजे, तर तिथल्या लोकांचं उत्पन्नाचं साधन देखील वाढेल। अशा पद्धतीने तिथे जाऊन आम्ही त्या लाल चौकामध्ये, ज्याची ख्याती तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळेला कोण जात नव्हतं, तिथे एक भयावह वातावरण होतं, एक भीती होती, ती भीती लोकांच्या मनातली दूर करणं हे देखील महत्त्वाचं होतं। आणि काश्मीरची जनता आणि बाकीची येणारी लोक यांच्याबरोबर समन्वय कसा होईल अशा दृष्टीने तिथले सचिव असतील काश्मीरच्या, जम्मू काश्मीरचे, त्यानंतर त्यांचे कमिशनर असतील, जम्मूचे कमिशनर असतील, काश्मीरचे कमिशनर असतील, हे 2 आहेत वेगवेगळे, म्युन्सिपल कमिशनर असतील, पोलीस कमिशनर असतील, BSF असेल, सर्व, तर यांच्याबरोबर एक कोऑर्डिनेशन बैठक होती आमची। ती बैठक करून त्या ठिकाणी काश्मीर हा या देशाचा भाग आहे, आपला आहे आणि आपलाच राहील, अशा पद्धतीने जाऊन आम्ही ते कार्य केलेलं। साहेब, ज्या पद्धतीने आपण भीतीचा विषय घेतला, सध्याचं काश्मीर कसं आहे, ती किती भीती आहे? अजूनही संशय लोकांच्या मनामध्ये, BSF आहे, CISF आहे, जम्मू काश्मीर फोर्स आहे, पोलीस दल आहे, ती भीती जायला पाहिजे, मन एकमेकांची स्वच्छ झाली पाहिजे, तेव्हाच तो आणखी चांगल्या तऱ्हेने काश्मीर उदयाला येईल। साहेब, ज्या पद्धतीने आपण सुद्धा एक खासदार आहात, एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपण आहात, आपण त्या ठिकाणी टीम जाते त्यावेळेला काही अतिरेकी असतात, अशा लोकांची लोक टार्गेट करत असतात, तुमच्या मनात काही भीती अशी होती का साहेब? मला पण 5-6 ठिकाणी पत्रकारांनी केलं, रात्री पण मला फोन आले की हमारे ये इश्यू है, हमारे वो इश्यू है, अशी मला फोन आले आणि त्यांचे मेसेज पण आहेत तसे। तर त्या पद्धतीने त्यांचे जे मेसेज आहेत त्यांना जे पाहिजे होतं, त्यांच्या इकडे कसं आहे, सिटीच्या इथे त्यांनी जर बांधकाम करायचं, सिटी कंजेस्टेड होती, आता ती आमच्या माध्यमातून, सेंट्रलच्या माध्यमातून ती चांगली होते, परंतु तिथे एक कायदा केलेला आहे की त्यांची 2 घरं असतील, त्या 2 घराच्या मधलं घर जर डिलॅमेंट कंडिशनमध्ये असेल आणि ते जर बांधायचं असेल तर त्यांना 10 फूट दोन्ही बाजूने जागा सोडायला लागेल। अरे 10 फूट सोडली तर असेल तर 20 बाय 30चं घर, तर 10 फुटामध्ये घर तरी कसं बांधलं जाईल? तर ह्या असे काही त्यांचे मुद्दे होते, पत्रकारांचे आणखीन काही शंका होत्या, काश्मीरच्या दर्जा बाबतीतल्या शंका होत्या, ते त्यांनी मला रात्री मेसेज सोडलेले आहेत। तर मी त्या काही जेवढे तिथले सोडवण्यासारखे प्रश्न होते ते मीटिंगमध्ये घेतले।
साहेब थोडं मुंबईकडे आता वळूया. ज्या पद्धतीने आपण काही दिवसांपूर्वी कामगार इस्पितळाचा आपण विषय घेतला होता, तो अगदी महत्त्वाचा असा विषय आहे. काय विषय आहे साहेब? आजच्या पेपरला देखील आलेलं आहे की कामगार हॉस्पिटल हे अनेक वर्षापासून 2018 पासून जे बंद पडलेलं आहे आणि ते चालू स्थितीत नाही आहे. ते दाखवत आहेत की चालू आहे म्हणून. त्याचं बांधकाम जे घेतलं 245 कोटीचं जे बांधकाम होतं ते हळूहळू स्टेपने आणखीन किती कोटी झाले माहीत नाही, 7 वेळा त्याच्यामध्ये व्हेरिएशन झालेलं आहे. आणि दुसरं, तिथे मेडिकलची 50 स्टुडंट घेतलेले आहेत पण हॉस्पिटलच चालू नाही, तर 50 स्टुडंट हे शिकणार काय? तर आम्ही त्यांना बाहेर पाठवतो, असं नाही चालत. तरी हा तिथल्या ज्या गोंधळावजा जो कारभार होता याला मी लोकसभेमध्ये देखील पत्रव्यवहार केलेला आहे. लोकसभेच्या माध्यमातून मी इथं देखील येऊन त्यांची व्हिजिट घेतली आहे आणि उद्याच्या लोकसभेच्या सत्रामध्ये मी त्याविषयी बोलेन. आणि पुन्हा मी मिनिस्टरना भेटलो, संबंधित मिनिस्टरला भेटले आणि त्याने सांगितलं तिथं कॉलेज वगैरे झालं. म्हटलं तुम्हाला खोटी बातमी मिळाली आहे, जे काय चाललेलं आहे ते खोटं बातमी आहे, तर हे तसं नाही आहे. आणि मी त्यांना ते पत्र दिले माझं. मग त्यामध्ये साहेब आपण पाहिलं तर कामगार लोकांना जी सेवा आहे ती प्रॉपर मिळते आहे असं तुम्हाला? नाही ना, जवळजवळ 8 लाख लोक जे कामगार आहेत त्यांची नोंदणी ESI हॉस्पिटलला आहे, पण त्या नोंदणीमध्ये ते सांगतात आमच्याकडे नाही 2 लाख. 2 लाख असून तेव्हा 2 लाखातल्या 200 लोकांना तरी बघा. तर ते काही इतक्या वर्षापासून बंद करून ठेवलेले आहेत. त्याची सखोल चौकशी राज्य शासनाने आता घेतलेली आहे आणि ती तात्काळ व्हावी आणि याच्यामध्ये जो कोणी कल्प्रिट असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. साहेब आपल्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये अनेक कामं सुरू आहेत. मी आता पाहतोय ज्या पद्धतीने अनेक उद्घाटन आपण करणार आहात. खूप कामं सुरू आहेत साहेब. कशा पद्धतीची महत्त्वाची कामं सुरू आहेत? निधीच्या माध्यमातून आणि कसा निधी आणायचा ते तुम्हाला माहिती आहे. मी कशी कामं करतो. आज माझी 40 कामं लोकसभेमध्ये आता पूर्ण झालेली आहेत आणि त्याची 40च्या ठिकाणी आता उद्घाटनं करायची आहेत. पुन्हा अजून माझी आता व्हिजिट देखील आहे. आसामला देखील माझी आता व्हिजिट आहे. तर ते करून हे करायचं, लोकसभेच्या कमिट्यांना मिटिंगला राहायचं, सर्व करायचं. पण ते करायला पाहिजे. आपण एकदा हातामध्ये जे व्रत घेतलं ते पूर्ण केलं पाहिजे. साहेब यामधली महत्त्वाची अशी कुठली कामं आहेत जी तुम्ही करताय? खूप चांगली कामं. आत्ताच मी एक बौद्ध विहाराचं मोठं गोरेगावमध्ये तर संपूर्ण बौद्ध समाज म्हणजे आमच्या सर्व तरुण मुलं जी आहेत ती एवढी खुश झालेत ना की असं मुंबई शहरामध्ये नाहीच आहे, झालंच नाही. मी ते युनिकली कसं काय करायचं ते आपल्याला उदाहरण. सर्वात माझं आता टार्गेटेड आहे पहिलं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं आणि त्याच्या आता लगेच एकच परमिशन राहिली, ते आता मिळून जाईल. मला 7 दिवसाचं टाईम दिलं होतं आणि त्यानंतर ते काम मी करायला लागेल. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाकीची देखील कामं आहेत त्याला देखील आता गती येईल. साहेब शेवटचा प्रश्न घेतो. ज्या पद्धतीने जोगेश्वरी रेल्वे स्टेशन बद्दल काय चाललंय? तो पण जूनमध्ये त्याचं देखील उद्घाटन आहे ना. जोगेश्वरी रेल्वे स्टेशन जंक्शनचं आपण पहिला फेज चालू करतोय. याला उशीर थोडा झाला. याच्या म्हणजे 1.5 वर्षामध्ये एवढं करणं म्हणजे काय सोपं नव्हतं. आणखीन 2 एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म आम्ही वाढवायला घेतले कारण 24 गाड्या इथून सुटणार आहेत. मग इथून कोकणामध्ये जाणाऱ्या असतील, बाकीच्या असतील, त्या 24 गाड्या नंतर हा फेज झाला की मी गोरेगावला येणार आहे. गोरेगाव रेल्वे स्टेशन घेणार आहे. नंतर जोगेश्वरी आणि अंधेरी तर आहेत पण जोगेश्वरी झालंय, पण गोरेगाव आणि अंधेरीला आणखीन अपग्रेड करायचा हा देखील त्याच्यामधला एक विषय आहे. थँक्यू सर.